निशंक हो निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे. अतार्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य हे शक्य करतील स्वामी. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर मैत्रिणींनो, तुम्ही आयुष्यामध्ये संकटांना सामोरे जाऊन खूप थकला आहात, सेवेत मन लागत नाही, सेवा करावीशी वाटत नाही, खूप चिडचिड होते, कोणाशी बोलावं वाटत नाही, जवळच्यांनी तुम्हाला फसवलं आहे, तुम्ही खूप मोठ्या संकटात आहात, तुमचा आत्मविश्वास कमी झाला आहे, मनाचं खच्चीकरण झालं आहे, तुमच्या आयुष्यात जवळच्या लोकांनी खूप मानसिक त्रास तुम्हाला दिला आहे, वेळोवेळी तुमचा अपमान केला आहे. अपमान पचवणे ही सोपी गोष्ट नसते. आयुष्यातील सर्व मार्गच बंद झाले आहेत, असं वाटतं मरून जावं. तर मैत्रिणींनो, दुःख हे सगळ्यांच्या आयुष्यामध्ये असतं, फक्त त्या दुःखाचे स्वरूप वेगळे असते. म्हणून खचून जाऊ नका, धीर सोडू नका. बघा, आयुष्य जगत असताना झालेल्या वेदना, दुःख, अपमान घेऊनच आपण आयुष्य जगत असतो. कधीतरी माझेही चांगले दिवस येतील आणि त्या सगळ्या संकटांना, दुःखांना मी विसरून जाईल. बघा मैत्रिणींनो, दुःख आणि सुख हे आपल्या आयुष्यामध्ये येतच असतं, पण जेव्हा सुखाचे दिवस येतात, खरंच तेव्हा झालेला त्रास आठवतो का? तर हो, आपण ते दिवस कधीच विसरू शकत नाही की लोक आपल्यासोबत कशी वागली आहेत हे कायम लक्षात राहतं. तर बघा, आयुष्यात ज्या गोष्टी झाल्या त्या आपण बदलू नाही शकत, आपण आपला भूतकाळ नाही बदलू शकत, पण वर्तमान काळ आणि भविष्यकाळ आपल्या हातात आहे. साक्षात स्वामी आपल्या पाठीशी आहेत. नको घाबरू तू असे बाळ त्यांचा, आपण तारक मंत्रामध्ये नेहमी म्हणत असतो. तर मैत्रिणींनो, सगळ्या सुखात महत्त्वाचं सुख म्हणजे मनशांती, उत्तम आरोग्य आणि गुणी संतान असणे. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी छोटीशी सेवा बघणार आहोत. सेवा आहे तारक मंत्राची. स्वामींनी अनमोल भेट आपल्याला दिली आहे, ती म्हणजे तारक मंत्र. आणि तारक मंत्र पठण केल्याने तुमच्या जीवनात ज्या अशक्य गोष्टी आहेत, तुम्हाला वाटते की ही गोष्ट तुम्हाला कधीच भेटू शकत नाही, किंवा मग या संकटातून, या दुःखातून, या दारिद्र्यातून, या आजारपणातून मी कधीच बाहेर पडू शकत नाही, असं जर काही तुम्हाला वाटत असेल तर आवर्जून सांगते, आजच तारक मंत्राचे पठण सुरू करा. फक्त मनापासून श्रद्धेने म्हणा. बघा, आयुष्यात खूप चांगले बदल घडून येतील. आता जो तारक मंत्र आहे तो कोणी पठण करायला पाहिजे? तर जो आजाराने त्रासलेला आहे, चिंतेने ग्रासलेला आहे, घरात आजारपण असेल, मनात नकारात्मक विचार येत असतील, सतत केलेल्या कष्टाला अपयश येत असेल, डोक्यावर कर्ज झाला आहे, घरात पैसा येत नाही, आला तर टिकत नाही, आणि त्या कारणाने पैसा निघून जातो, मग अशा वेळेस तारक मंत्राचे अनुष्ठान तुम्ही आवर्जून करा. मग तुम्ही 1 दिवसाचं, 3, 5, 7, 21, 51, 108 दिवसांचं तारक मंत्राचं अनुष्ठान तुम्ही करू शकता, तुमच्या यथाशक्ती. बघा, जेवढी जास्त सेवा त्याची फलश्रुतीही तशीच राहील. तुम्ही संकटात आहात, स्वामी आईंना आतुरतेने हाक मारा. आपण श्री स्वामी समर्थाष्टक म्हणत असतो, त्यामध्ये आपण काय म्हणतो? नको अंत पाऊ त्वरे धाव घेई, तुझ्या विन नाही दुजी श्रेष्ठ आई, अनाथासी आधार तुझा दयाळा, समर्था तुझ्या विन प्रार्थू कुणाला. आपण नेहमी श्री स्वामी समर्थाष्टक वाचतो त्यावेळेस आपण म्हणत असतो. तुमच्या लक्षात असेल, अथर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. स्वामींना स्मरण करताच स्वामी प्रत्यक्ष काळ जरी तुमच्या पुढे येऊन उभा राहिला ना, तरी स्वामी त्या काळाचा स्पर्शही तुम्हाला होऊ देत नाहीत. एवढी स्वामी भक्तीत ताकद आहे, तारक मंत्रात एवढी ताकद आहे, प्रचंड बळ तारक मंत्रामध्ये आहे. बघा मैत्रिणींनो, दिवसभरात न चुकता नित्यसेवेमध्ये तारक मंत्राचे पठण हे आवर्जून झालेच पाहिजे. आता तुम्हाला तारक मंत्राचे संकल्पयुक्त अनुष्ठान करायचे आहे, ते तुम्ही ठरवा. तुम्हाला 1, 3, 5, 7, 11, 21, 51, 108 दिवसांचं तुम्हाला तुमच्या यथाशक्ती तुम्ही करू शकता. तुम्हाला किती दिवसाचं करायचं? जेवढे जास्तीत जास्त पाठ कराल तुम्ही या तारक मंत्राचे, तेवढे जास्तीत जास्त अनुभव आणि चमत्कारिक बदल तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला दिसून येतील. आता तारक मंत्राचे अनुष्ठान करणार असाल आणि लवकरात लवकर अनुभव यावा असं तुम्हाला वाटत असेल, तर बघा, तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्यातून सुटका व्हावी, त्यासाठी मनापासून संकल्पयुक्त तारक मंत्राचे अनुष्ठान करा. तारक मंत्र म्हणत असताना तारक मंत्राचा अर्थ तुम्हाला समजायला हवा, हे लक्षात ठेवा. खूप मनापासून विश्वासाने हे अनुष्ठान तुम्हाला करायचे आहे, ठीक आहे? या सगळ्या संकटातून तुम्ही 100% बाहेर पडाल. ही सेवा करून तर बघा.
आता सेवा सुरू करत असताना सर्वप्रथम कोणत्याही दिवसापासून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता. सर्वप्रथम ज्या दिवशी सेवा सुरू करणार आहात त्या दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे. उजव्या हातामध्ये 2 पळी पाणी घ्या, त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षदा, फूल त्या पाण्यामध्ये टाका आणि तुमचं संपूर्ण नाव बोला, तुमचं गोत्र बोला. गोत्र माहिती नसेल तर काश्यप गोत्र म्हणा. तुमच्या ज्या काही समस्या आहेत, अडचणी आहेत, जे काही तुमचं दुःख आहे ते तुम्ही स्वामींना सांगा आणि तुमची जी काही इच्छा असेल, मनोकामना असेल ते बोला. त्यानंतर तुम्ही किती दिवसाचं तारक मंत्राचं अनुष्ठान करत आहात, 11, 21, 51, 108 ते तुम्ही स्वामी महाराजांना सांगा आणि स्वामी महाराजांना प्रार्थना करा की स्वामी महाराज माझ्याकडनं तारक मंत्राचे अनुष्ठान निर्विघ्नपणे माझ्याकडनं ही सेवा तुम्ही करून घ्या, कोणतेही विघ्न न येता, आणि हातातील पाणी तांबणामध्ये सोडून द्या. हा झाला संकल्प करून. नंतर तुम्हाला स्वामी महाराजांच्या फोटोसमोरच बसून तुम्हाला संकल्प करायचा आहे. दिवा अगरबत्ती संकल्पाच्या आधीच तुम्हाला प्रज्वलित करायची आहे. आसन घेऊन तुम्हाला बसायचं आहे. त्याच्यानंतर एक अगदी छोट्या प्याल्याभर तुम्हाला पाणी घ्यायचं आहे. ते पाणी स्वामींच्या फोटोसमोर ठेवून त्या ग्लासवरती तुम्हाला तुमचा उजवा हात त्या पाण्यावरती ठेवायचा आहे आणि तारक मंत्र 11 वेळेस तुम्हाला म्हणायचा आहे. एकदम हळुवारपणे, सावकाश, मनोभावे, श्रद्धेने तुम्हाला तारक मंत्र 11 वेळेस पठण करायचा आहे. कारण की तारक मंत्रामध्ये शब्दांमध्ये एवढी सकारात्मक ऊर्जा आहे, त्यामुळे तुमचं मन शांत होईल. मनातील कलह, वादळ थांबून आत्मविश्वास वाढेल. फक्त मैत्रिणींनो, हे तारक मंत्राचे तीर्थ वाया जाणार नाही, पायदळी येणार नाही याची काळजी घ्या. तारक मंत्राचे तीर्थ हे खूप प्रभावी तीर्थ आहे. ज्या व्यक्तीसाठी तुम्ही बनवलं त्यांना प्यायला द्या, किंवा सगळ्यांसाठी तीर्थ बनवलं असेल तर सर्वांना घोटघोट प्यायला द्या. नंतर अगदी थोडं घरात शिंपडा, कानाकोपऱ्यात घरातील संपूर्ण घरात शिंपडा. घरातील नकारात्मकता, वाईट ऊर्जा, नजरबाधा, करणीबाधा, इडापिडा, अलक्ष्मी बाहेर पडेल. आणि तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर स्वामींना त्रिवार मुजरा करा. जो स्वामींना मुजरा करतो, जो स्वामींसमोर झुकतो, त्याला इतर कुठेही झुकायची वेळ स्वामी कधीच येऊ देत नाहीत. स्वामींना त्रिवार मुजरा करा. नंतर स्वामींची आरती करा. तुम्हाला यथाशक्ती जो शक्य असेल, दूध साखरेचा, खडी साखरेचा, फळ असेल एखादं तर तुम्ही फळाचा, केळी असेल केळीचा नैवेद्य स्वामींना दाखवा. यथाशक्ती तुम्हाला जसा जमेल तसा. आणि हात जोडून स्वामी महाराजांना प्रार्थना करा की मला या सर्व संकटातून, या दुःखातून स्वामी मला या सगळ्या समस्यातून बाहेर काढा आणि माझी जी काही मनोकामना असेल तुमची ती मनोकामना बोला आणि स्वामी महाराजांना माझं रक्षण करा, माझ्या डोक्यावरती हात ठेवा, माझं दुःख दूर करा असं स्वामी महाराजांना प्रार्थना करा. स्वामी नक्की तुम्हाला या सर्व दुःखातून 100% बाहेर काढतील. तुम्ही फक्त ही सेवा करून बघा. तुमच्या घरात खूप बदल तुम्हाला घडून आलेले दिसतील. 100% शाश्वती देते मी तुम्हाला. तुम्ही फक्त ही सेवा करा, तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. बघा मैत्रिणींनो, तारक मंत्र म्हणताच एवढं बळ येतं की तू पुढे जा, ती गोष्ट हाती घे, करून बघ, कुठलीही गोष्ट अशक्य नाही, मी आहे तुझ्या पाठीशी, असे आपले स्वामी महाराज म्हणतात. तर मैत्रिणींनो, तुमच्या यथाशक्ती तुम्हाला जमेल तेवढ्या दिवसांचं, अगदी 1 दिवसाचं का होईना, पण तारक मंत्राचे अनुष्ठान आवर्जून करा आणि स्वतः अनुभव घ्या. व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून शेअर करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. आणि हो, आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. झालेली सेवा स्वामी महाराजांची चरणी रुजू करते. तर भेटू पुन्हा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.